नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे चॅलेंजचा 7वा दिवस. टाइम होतोय 7:34. उबर इथे लॉग इन आहे, ओला पण लॉग इन आहे. आणि सगळ्यात पहिले मीरा भाईंदरची ट्रिप लागत होती, पण मी नाही उचलली. 50 किलोमीटरचे 900 रुपये देत होता, पण सेन्स नाही बनत त्या एरियामध्ये जाऊन, तर मी ती ट्रिप घेतली नाही. आणि आता CNG वगैरे सगळं टाकून निवांत वाट बघतोय की कशा ट्रिप लागू शकतात आपल्याला. आज आहे भाऊबीज, तर शक्यता आहे की चांगला धंदा होऊ शकतो. बाकी नशिबाच्या पुढे काहीच नाही. तर बघू आता कसं काय सीन आहे, आणि सांगतोच तुम्हाला दिवसाच्या पहिल्या ट्रिपमध्ये. भावावर टाइम बघा, 10:26. आणि उबरमध्ये बघा काय, झिरो, डायरेक्ट झिरो आहे. ट्रिप उचलतोय. अरे वर्लीची ट्रिप तर घेतली, पण टोल इन्क्लूड असला तर बरा असतो. दिसायला उबरची मारायला कॅमेरा चालू केला, पण आता याच्यामध्ये ट्रिप लागली, तर आपण जाऊया फटाफट आणि पिकअप करूया कस्टमरला. वर्लीची आहे, वर्लीवरून लागेल आपल्याला हमखास ट्रिप. भावानो टाइम होतोय 12:54. ओलामध्ये जो काम झालाय तो 1284 रुपयाचा झालाय. त्यानंतर उबरमध्ये जो काम झालाय तो झालाय 796, म्हणजे 800 रुपयाचा. 800, 900, 1000, म्हणजे 2100 रुपयाचं ऑलमोस्ट राऊंड फिगर असं काम झालेलं आहे. ही फालतूगिरी आणि ही सेकंड फालतूगिरी नाही भेटली. मॅचिंग येऊन जर असं झालं ना, तर समजून जायचं की तुम्हाला ट्रिप नाही भेटली. एक काम करतो, इथे गो होम टाकून ठेवतो बघा. दिस रिक्वेस्ट नो लॉंगर अवेलेबल. ठीक आहे, इथे गो होम टाकून ठेवलं. आणि मी आता आहे ना पळणार आहे सायन्स सर्कलच्या आसपास, कारण तिथून आपल्याला क्वालिटी ट्रिप्स लागायची शक्यता आहेत. सो सायन्स सर्कलची लोकेशन टाकून मी तिथे निघेल. जास्त नाही आहेत, 6.5 किलोमीटरच काहीतरी आहे डिस्टन्स. आणि गाडीचा ॲव्हरेज बघा मित्रांनो, बरोबर मिडलला काटा आल्या, आणि 111 किलोमीटर 0.5 एवढी आपली गाडी चाललेली आहे. तर त्या हिशोबाप्रमाणे 20 रुपये 18 रुपये पर किलोमीटरचा होतो. बघू आता कसं काय सीन आहे. आणि मला आहे ना भूक पण लागली आहे, पण इथं सगळी फुलांची दुकान आहेत. आणि मी सध्या आता घाटकोपरला आहे. तर सायन्स सर्कलचं मी टाकतो इथे. हे बघा सायन्स सर्कल 7.2 किलोमीटर आहे. जातो तिथे, क्वालिटी ट्रिप्स लागतील मला असा अंदाज आहे. बाकी बघू कसं काय सीन आहे. मित्रांनो मी आता माझ्या बिल्डिंग खालीच आहे. हे बघा, ही माझी बिल्डिंग. शेवटची जी ट्रिप आहे ती आपल्याला सायन्स सर्कलवरून भेटली होती. ही ट्रिप खूप टायमानंतर भेटली होती, म्हणजे जवळपास 1.5 तासानंतर ट्रिप भेटली होती. त्याचा फेअर पण 606 रुपये दाखवला, भेटलं 557 रुपयेच. आणि कस्टमरकडनं घेतला झाल्याने 450 रुपये. शेवटची ट्रिप 11:47 मग उबरमध्ये ट्रिपच नाही वाचली, डायरेक्ट 2:30 ट्रिप लागली होती. आता एक वाशीची ट्रिप लागली आणि ठाण्याची ट्रिप लागली. दोन्हीही ट्रिप मॅच झाली नाही, तर ठीक आहे, आता काय हरकत नाही. वाशीच्या पुढे न जाण्याचा असा हे होता माझा निर्णय. तळोजा फेज 2. अरे ठीक आहे, टाइम कमी दाखवतोय म्हणून पिकअप करतोय. कामोठ्यामधून पिकअप आहे भाई, यांनी कॅन्सल नाही केली तर बरी. मी जायला काही इश्यू नाही आहे मला, फक्त कॅन्सल नाही केली पाहिजे बस. केली तर केली, गेल्या खड्ड्यात, जास्त विचार नाही करायचा. 20 मिनिटांमध्ये कस्टमरला त्यांच्या लोकेशनवरती पोहोचवलं आहे. आणि फेअर बघा, 270 रुपये दिला. 23 दाखवला ना आपल्याला, असंच काहीतरी दाखवलं होतं. हे काय 10 रुपये 15 रुपये 20 25 30 50 70 काय कट करते समजत नाही उबर. पण जाऊ दे, करू दे कट, पण बाबा कंटिन्यू असं ट्रिप देत जा. आता मग अशी ठाणे आणि पनवेलची ट्रिप लागत होती, पण मलाच ॲक्सेप्ट करायला लेट झाला, आणि तेवढ्यात ती ट्रिप निघून गेली. ओलाला चालू करतो सध्या इथे. आणि मला आहे थोडाफार डाऊट इथे ट्रिप लागू शकतात, कारण आता टाइम जो होतोय तर 5:19 होते. माझा मोबाईल नंबर इथे विजिबल होतो आमच्या गावात. वा काय देतोय, एक नंबर. ओके, वाशी कालू
ही कुठली आहे? हा कोण गाव? अरे विक्रम भोईर. बापरे, ह्याचा पिकअप लोकेशन किती लांब आहे? पिकअप लोकेशन किती लांब? अरे बापरे, 3.5 किलोमीटरचा पिकअप आहे. नावडे. प्लीज भेट ऐरोली. एक साथ 2 ट्रिप. ह्याच्या आईची ह्याच्या कस्टमरला फोन करायला लागेल. नो लॉंगर अवेलेबल. या मीरा भाईंदर. कोण जाते मीरा भाईंदर? अजिबात नाही बाबांनो. ती शेवटची जी ट्रिप होती ना ती मी कॅन्सल केली, कारण ती कल्याण कोणगावची होती. मला वाटलं पनवेल कोणगाव तो इंडिया बुल्स नाही का पनवेल मध्ये, पनवेलची पब्लिकला माहित असेल. नशीब. पण मला ऐरोलीची ट्रिप ना भेटली असती ना तर काम 25 झालं असता. पण नाही भेटली ऐरोलीची ट्रिप. आणि तो लोकेशन पण काहीतरी भलतच दाखवत होता. हा इकडून असा दाखवत होता, इकडून असा बॅक साईडने, ह्या साईडने. ठीक आहे. 5:22 झालेले आहेत. थांबतो थोडा वेळ, लागेलच. हॅलो हेलो. हा कितना टाइम लगेगा आपको आने में? मला दाखवतोय 5 मिनिटं, 5 मिनिट्स. हाँ तो जल्दी आ जाओ, हम वेट कर रहा हूँ. अच्छा 5 मिनट लगेगा. 1.5 किलोमीटर की दूरी पर हूँ मैं आपसे. हाँ ये धनश्री सोसाइटी है ना, उसके सामने आ जाओ मेन गेट पे. कौन सा वाला सोसाइटी? धनश्री. धनश्री. ओके ओके आ जाओ जल्दी. तो मेट्रो स्टेशन के सामने ही है. ठीक है ठीक है. आ जाओ. काय करू? कॅन्सल करू काय? रास घाई आहे. पण पनवेलची ट्रिप आहे भावानो. युटर्न मारतो फोडून. जास्त झिकझिक करायला लागला ना फाटवा मारीन याला. उबरचा कस्टमर असू दे नाहीतर कुठलाही असू दे. वातावरण एवढं छान झालंय, ट्रिप्स पण छान लागतात, पण माझ्या नशिबामध्ये ट्रिप भेटत नाहीयेत. पाऊस पडायला लागलाय. यशवंत कुढलकर. ठीक आहे. सानपाड्याची ट्रिप आहे. जाऊया पिकअप करायला. पाऊस पडते मित्रांनो, बघा दिसतंय. ॲनिमेशन बघा, ॲनिमेशन. इज्जत द्या ॲनिमेशनला. माझ्याकडे एक ॲडव्हान्टेज आहे, दॅट्स कॉल एरिया प्रेफरन्स. 27 मिनिट्स. तर ह्याच्यामध्ये मला होऊ शकतो की पनवेल खारघर साईडचे ट्रिप्स लागतील. 2 ट्रिप्स लागत होत्या, बट अनफॉर्च्युनेटली ते आपल्याला भेटल्या नाही. सो काय हरकत नाही. आणि ते आज स्टेडियममध्ये, नवी मुंबई स्टेडियम जो आहे, DY पाटील स्टेडियम, तिथे इव्हेंट आहे. लेडीज लोकांची मॅच आहे. तर तिथे झाली आहे ट्रॅफिक बऱ्यापैकी. तर त्या साईडला तर नेरूळ बीड साईडला एंटर होणार नाही. आता सध्या मी आहे कुठे? सानपाडामध्ये आहे. आणि मी आता वाशीच्या पुढे पण नाही जाणार. इनफॅक्ट वाशी भेटली तर थोडा विचार करेल, पण मी वाशीच्या पुढे जाणारच नाही. पनवेल साईडच्या आसपास या साईडला ट्रिप बघेन. आणि टाईम, अरे यार टाईम सोडूनच द्या. हां टाईम होतोय 7:09. तर बघू कसं काय सीन आहे ते. आणि 3000च्या आसपास धंदा झालेला आहे आतापर्यंत. तरी मी गाडी आपली किती चालली आहे माहिती आहे का? फक्त 9 तास चालली आहे. रबाले नको. पिकअप पण 4.2 किलोमीटरचं आहे. देईल हा ट्रिप, गॅरंटी आहे, पण थोडा लवकर दिला तर बरं होईल. भावानो वेळेत घरी पोचलो, इम्पॉर्टंट आहे. आज भाऊबीज आहे, तर घरी वेळेत पोचणं पण गरजेचं आहे. आणि टोटल अर्निंग स्क्रीनशॉट दाखवतो ह्या साईडला किंवा ह्या साईडला, दोन्ही ॲपचे. आणि गाडी किती किलोमीटर चालवली आहे हे पण मी तुम्हाला फोटोच्या थ्रूच सांगतो.
टेक्निकली बघायला गेलं ना तर मी जेव्हा सायनला होतो तेव्हा सायनला CNG पंपावरती CNG भरून 1.5 तास वाट बघितली. 1.5 तास वाट बघितल्यानंतर जेव्हा मला माझ्या एरियाच्या साईडला ट्रिप लागली तेव्हा मी डायरेक्ट जेवायला घरी आलो. तर म्हणजे ओव्हरऑल जर बघायला गेलं ना तर मी फक्त 10 तासच काम केलं आणि 10 तासाच्या कामामध्ये टार्गेट अचीव झाले आहेत आणि जवळपास जी टोटल अर्निंग जाते ती 3,900 जाते इन्क्लूड टोल. तर सगळं काय मायनस वगैरे केलं ना तर हातामध्ये 2500 रुपये राहतात. इझी सिम्पल, जास्त नो कॅल्क्युलेशन. 2500 रुपयाचं काम होतं 10 तासामध्ये. तर थोडा कमी आवाजामध्ये बोलतो कारण जस्ट बिकॉज आजूबाजूला माणसं आहेत. सो व्हिडिओ आवडला असेल तर की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कन्सिस्टन्सी मेंटेन करायचं बघतोय. आय होप होईल. चला बाय बाय.